नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की खूप लोकांच्या घरात एक तांब्या पाणी भरून ठेवलेला असतो। असा तांब्या का ठेवत असतील असे आपल्याला नेहमी वाटत असेल। जर असा पाण्याने भरलेला तांब्या आपण देखील आपल्या देवघरात ठेवला तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख व समृद्धीचे आगमन होते। काही व्यक्ती आपल्या घरात सुख समाधान यावे म्हणून देवांची पूजा करतात। काही व्यक्ती आपली मनोकामना, काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात, तर काही व्यक्ती भगवंतावरील श्रद्धा भावामुळे भगवंतांना पूजतात। ज्याची त्याची पूजा करण्याची कारणे, त्यामागील भावना वेगळी असते, परंतु आपण लक्ष दिले की आपल्या लक्षात येईल की भाव कोणताही असो, प्रत्येकाच्या घरात एक तांब्याभर पाणी ठेवलेले असतेच। तुम्हाला माहीत आहे का असे का करतात? त्याचे कारण असे की देवघरात ठेवलेला तांब्या घरातील काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर करतो आणि आपल्या परिवारात सुख आणतो। आपण देखील आपल्या देवघरात पाण्याने भरलेला तांब्या जरूर ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तु टिप्स सांगत आहोत, ज्यांच्या पालनामुळे आपले जीवन सुख आणि आनंदाने भरून जाईल। देवघरात दररोज देवपूजेसाठी तांब्या वापरावा आणि देवांना प्रसन्न करण्यासाठी देवघरात एक तांब्या जल अवश्य ठेवावे। घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी तर शेवटची पोळी पुत्रासाठी ठेवावी व ती त्यांना लगेचच खाऊ घालावी। त्यामुळे आपले सर्व दोष निघून जातात। देवघरात नेहमी तांब्याभर पाणी ठेवावे व दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्या घरातील पूर्व कोपऱ्यामध्ये शिंपडावे। असे केल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो। तर मित्रांनो, आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो। ही फुले वाळली की ती फुले आपण पाण्यात प्रवाहित करावी। वाळलेली फुले घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता येते आणि त्या ऊर्जेचा आपल्या घरात प्रभाव पडतो, म्हणून ती लगेच दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात टाकून द्यावी, जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता येत नाही। तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।